गेली 3 वर्षापासून मी इथं राहतो, परंतु जो सामान्य माणसाचा जो मूलभूत गरजा आहे, जो प्रश्न आहे, तो अजूनही सॉल्व्ह झालेला नाहीये. मूलभूत म्हणजे काय की पाणी असेल किंवा रोड आहे, रोड अजूनही जसा आहे तसाच आहे. पाठीमागचा जो रोड आहे, एवढी ट्रॅफिक वाढलेली आहे इथं. करेक्ट करेक्ट. अजूनही जसा आहे तसा आहे आणि एवढे ऍक्सिडेंट होतात. कुठल्याही रोडला स्पीड ब्रेकर नाही किंवा डांबरीकरण नाही आहे झालेलं. तर माझं असं मत आहे की सामान्य माणसाचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि परिवर्तन तर व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे. का बरं परिवर्तन झालं तर काहीतरी दिसेल बाबा की हा माणूस काहीतरी काम करल. कारण आता झालं ना 10 वर्षात मागच्या एवढं झालं नाहीये. आमदारांनी कामं नाही केली. 3 वर्षात माझं तर मत नाही. 3 वर्षात तुम्ही काय केलं? आता म्हणजे 5 वर्षात, आता 3 वर्ष झाले मला इथे येऊन. फक्त हक्काचा माणूस ज्याच्यावर आपला विश्वास आहे त्यांनी अविश्वास दाखवू नये. काम 100% व्हायला पाहिजे. माझं असं एक मत आहे. तुम्ही म्हणता परिवर्तन व्हायलाच पाहिजे. तर आता आपल्याकडं 3 उमेदवार सध्या आहेत. हो. महेश लांडगे जे विद्यमान आमदार बीजेपी कडनं, बरोबर. त्याच्यानंतर रवी लांडगे ठाकरे गटाकडनं, बरोबर. आणि शरद पवार गटाकडनं अजित गवाणे. काय वाटतंय कोण निवडून आला पाहिजे तिकडे? सर कसं आहे माहितीये का, आपण म्हणतो अजित गव्हाणे आहे, दादा आहे, असे एकूण 3 मेंबर आहे. तर असं माझं एक मत आहे की अजित गव्हाणे यायला पाहिजे. का आलं पाहिजे? कारण आता बऱ्याच ठिकाणी माझा असा एक प्रॉब्लेम होता की मग मी त्यांच्याकडे गेलो, माझी त्यांची ओळख काय प्रॉब्लेम होता सांगा मला. माझा असा एक प्रॉब्लेम होता की फ्लॅटचा प्रॉब्लेम होता आणि तिथं आधी मला सांगितलं होतं पार्किंगचं. तिथं सांगितलं होतं की एवढे पैसे तुम्हाला द्यावं लागेल. आणि आधी ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस आपलं ऍग्रीमेंट करायला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी 40,000 रुपये वाढून मागितले. नाही पार्किंगचे. आधी सांगितलं की तुम्हाला पार्किंग कुठल्याही प्रकारचं नाही आहे, जेवढं आपलं ठरलेलं आहे फायनल कॉस्ट तेच तुम्हाला द्यावं लागेल. आणि नंतर ज्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट आपलं हे रजिस्ट्रेशन होतं नियम निबंधकाकडं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही 40,000 रुपये द्या. म्हटलं बाबा कुठे 40,000 रुपये? मग त्यावेळेस मी सांगितलं की बाबा असं आहे. गव्हाणे साहेबांचा मला एक नंबर मिळाला माझ्या मित्रातून. मग डायरेक्ट मी गव्हाणे साहेबांना सांगितलं, सर म्हटलं असं आहे. तर काय म्हटलं, ऐका ना, म्हटलं कोण आहे? म्हटलं बाबा संदीप म्हणून इथं माणूस आहे. तर म्हटलं त्यांच्याकडे फोन द्या. मी त्यांच्याकडे फोन दिलाय. मग डायरेक्ट ते बोलले, म्हटलं तुम्ही असं का करता? नाही म्हटलं सर असंच आहे. त्यावेळेस त्या माणसाने माझी त्यांची काही ओळख नसताना पैसे जे आहे माझे 40,000 रुपये तिथं माझे पैसे वाचलेले आहेत. तर माझ्या मनात असं आहे की तो माणूस काही ओळख नसताना त्या माणसाने मला साथ दिली. बस माझं असं एक मत आहे. असा एक वेळेवर कामाला आलाय तोच माझ्यासाठी देव म्हणून आलेला आहे. हा हे हो. बाकी तर मग आता आहेत, आपल्याला काही पैसा नको किंवा काही नको. जे फक्त मूलभूत गरजा आहे, अन्न वस्त्र निवारा. अन्न तर मिळतच, वस्त्रही मिळणार, परंतु निवारा म्हणजे काय? तुम्हाला जिथं आपण राहतो तिथं 100% पाणी यायला पाहिजे. इथं पाणी आता तर पाणी आहे व्यवस्थित. आता आमचे चेअरमन साहेब म्हणतात की कॉर्पोरेशनने पाणी दिलेलं आहे. आता बघू किती दिवस पाणी कॉर्पोरेशनचं राहतं. तर आता तुम्ही म्हणताय अजित गव्हाणे, मला वाटतं जर 1 to 1 लढत झाली महेश लांडगे विरुद्ध अजित गव्हाणे, कशी लढत कोण? नाही लढत तर हे रफॅन्टप होणार आहे. शेवटी आता कसं माहितीये का, सामान्य माणसावर हा प्रश्न आहे. जे कार्यकर्ते असतात ते जर प्रामाणिक असेल तर 100% गव्हाणे लागल, नाही तर मग अवघड होईल. दोन्ही याच्यासाठी. हा नाहीतर मग इच्छा आहे की अजित गव्हाणे यायला पाहिजे. विकास कामं होतील. जर अजित गव्हाणे निवडून आले तर काय परिवर्तन म्हणजे आता व्हायला पाहिजे, पण आता शेवटी त्यांच्यावर आहे. आपण म्हणतो आता की बाबा तुम्ही माझे माणसं आहे, पण तुम्ही निवडून आल्यानंतर फक्त खुर्ची माझी. जर शरद पवार साहेबांनी जोर लावला निवडणुकीत प्रचारात तर काय वाटतंय? 100% होईल. म्हणजे यावेळेस महेश लांडगेंचा आवड दिसतंय. अवघड आता मी म्हणतो दिसतंय, परंतु आता सांगू शकत नाही, कारण हे राजकारण आहे. एका रात्रीतून हे सर्व फिरतं. हा जर कार्यकर्ते जर प्रामाणिक असेल. रात्री काय नाही, रात्री जादू होतं. काय होतं? रात्री सर्व 11 नंतर सर्व जादू होतं. कारण आता होतं काय? आता काय चालू केलं, लाडकी बहीण. तुम्हाला लाडकी बहीण तुम्हाला आता दिसली का? याच्या आधी का नाही दिसली? तुम्ही जे
हे आहे इलेक्शन म्हणजे ठेवून डोळ्यापुढे ठेवून तुम्ही आता हे चालू केलं. म्हणजे इलेक्शनच्या दृष्टिकोनातूनच आहे 100%. आधी काय नाही केलं तुम्ही? एवढ्या योजना आणलेल्या आहे की सरकारची तिजोरी माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजते की खाली झाली म्हणून. पेमेंट वेळेवर होत नाही. मी असं ऐकतो बरं का, कॉर्पोरेशनचं पेमेंट वेळेवर होत नाही. कारण तुमचं काही असलं कोणीतरी केलं की त्यांना एवढं माफ, कर्ज माफ, हे माफ, ते माफ. तुम्हाला एवढं जर सबसिडी द्यायची असेल तर तुम्ही सुरुवातीला गॅस कमी करा, पेट्रोल आहे, लाईट बिल आहे, तुम्ही हे का माफ करत नाही? माफ करू नका, पण त्याच्यावरचं प्रति युनिट आज का आहे 7 रुपये नाही, मला वाटतं 8.85 रुपये पर युनिट आहे. तर तो तुम्ही कमी करा ना. तो तुम्ही का कमी करत नाही बाबा? हा मेन कमी करायला पाहिजे. तुम्ही डिझेल वरती त्याच्यावरती सबसिडी नाहीये. तसं जर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मनात सरकार पाहिलं असेल तर ते महाराष्ट्रात बदल होता. मनासारखं सरकार तर कधी येणार नाही, पण तो परिवर्तन व्हायला पाहिजे. आणि थोडी जी महागाई आहे, एवढी महागाई वाढली, सुरुवात भोसरीपासून व्हायला पाहिजे. व्हायलाच पाहिजे. सुरुवातीला म्हणजे माझ्या घरापासूनच व्हायला पाहिजे. मी तर असं म्हणणार, जिथं मी राहतो तिथूनच व्हायला पाहिजे. बस माझं असं एक मत आहे. आणि आता येणारा काळ सांगायला आता दिवाळी झाल्यानंतर काय अजून तर काही नक्की नाहीये, पण व्हायला पाहिजे. सध्या तुमचं वाटतं तुमचं माझं वैयक्तिक मत आहे. हो हो.